नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी CS पाटील. आज आपण इयत्ता 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 9 मी वाचवतोय ही कविता पाहणार आहोत. या कवितेचे कवी आहेत सतीश काळसेकर. सतीश काळसेकर हे प्रसिद्ध कवी आहेत. इंद्रियोपनिषद, साक्षात, विलंबित हे त्यांचे कविता संग्रह. कविता लेलिनसाठी या लेलिनवरच्या जगभरातील कवितांच्या अनुवादांच्या संग्रहाचे संपादन. तात्पर्य मागोवा लोकवाङ्मय या नियतकालिकांच्या संपादनात सहभागी आहेत ते. प्रस्तुत कविता ही साधना दिवाळी अंक 2007च्या मासिकातून घेतलेली आहे. या कवितेमध्ये कवीने समाजाचे वास्तव वेगाने बदलत चाललेले व्यक्त केलेले आहे. जुने व्यवसाय, जुने खेळ काळाच्या पडद्याआड गेले आहेत. यंत्रयुगाच्या आधुनिक झगमगाटात आईची बोली कोणी बोलत नाही. नवीन पिढी यांत्रिक वस्तूंच्या आहारी गेली आहे. या सर्व बदलांची खंत या कवितेत कवीने व्यक्त केली आहे. जुन्या काही चांगल्या गोष्टी या बदलातून वाचवणे गरजेचे झाले आहे, असे मत या कवितेमध्ये कवी सतीश काळसेकर यांनी व्यक्त केलेले आहे. या कवितेमध्ये कवी पहिल्या ओळीमध्ये सांगतोय, हकेतून हद्दपार होते आई, हमरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गायी. हाकेतून हद्दपार होते आई म्हणजे आई अशी हाक आता ऐकू येत नाही. जणू ती सीमेबाहेर गेली आहे. हद्दपार होणे म्हणजे सीमेबाहेर जाणे. जवळजवळ सगळ्यांच्याच तोंडातून आता आई, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ती आई आता हद्दपार व्हायला लागले. म्हणजे तुम्ही आम्ही बघा, आपल्या आईला कोणी आई म्हणून हाक न मारता अलीकडच्या काळामध्ये मॉम, मम्मी वगैरे आपण म्हणतो. हे वास्तव कवी म्हणतोय की ती आता आई या हाकेतून देखील हद्दपार होत चाललेली आहे. हंबरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गायी. हंबरणे म्हणजे गायीच्या ओरडण्याला हंबरणे असं म्हणतात. सिंहाची गर्जना, वाघाची डरकाळी, मोराचे केकावणे, तसं गायीचं हंबरणं, त्या गायीचं वासरू पाडस ते देखील आता हंबरायचं थांबलंय. म्हणजे कुठंतरी आई लेकरांच्या संवाद कमी होत चाललेला आहे, असं या ठिकाणी कवी सतीश काळसेकरांना नमूद करायचं आहे. पुढच्या ओळीमध्ये कवीने सांगितलेलं आहे की हरवत चाललाय किराणा आणि भुसाल. हरवत चाललाय किराणा आणि भुसाल. सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर. काळाच्या ओघामध्ये या सगळ्या जुन्या गोष्टी, जुने व्यवसाय आता बंद होत चालले आहे. किराणा मालाचं दुकान, किराणा भुसार मालाचं दुकान आता खेड्यामध्ये कुठंतरी पाहायला मिळतंय. बहुतेक गावामध्ये आता बाजार निघालेले आहेत. सुपर मार्केट म्हणजे बाजार निघालेले आहेत. अगणित वस्तू एकाच ठिकाणी मिळण्याचं ठिकाण म्हणजे सुपर मार्केट किंवा मॉल आपण म्हणतो. हे मॉल आता जिथं तिथं दिसायला लागलेले आहेत. याच्यामध्ये किराणा आणि भुसार मालाची दुकानं आता जवळजवळ बंद होत चाललेले आहेत. या सुपर मार्केटच्या झगमगाटात
चटकन भरभर आता हे किराणा भुसार माल दिसत नाहीत. पूर्वीचा जो गावगाडा जो होता तो गावगाडा आता निघून चाललेला आहे. पुढच्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे की लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट. लोहाराचा भाता आपण बघतोय बघा, साधारणतः कापणी मळणीच्या दरम्यान गावागावामध्ये काही लोहार लोक येतात. त्यांचा भाता असतो, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, या गाण्यामध्ये तो दाखवलेला आहे बघा भाता. त्या लोहाराची पत्नी किंवा मुलगा त्या भात्याची दोरी खाली ओढत असते. पुढं असणारा कोळसा जो आहे त्याचा इंगळ तयार होतो, त्याच्यामध्ये ते लोखंड टाकलं जातं आणि त्या लोखंडाला आकार देण्याकरता ऐरणीवरती ते लोखंड, तापलेलं लोखंड ठेवून त्याला घाव हाणत असतो. तो लोहार असेल किंवा त्याची पत्नी असेल. आता हा भाताच कुठं बघायला मिळत नाही. कुंभाराचा आवा, संक्रांतीला वगैरे कुंभार लोक पूर्वीच्या काळी गावागावामध्ये कुंभार असायचे, 18 पगड जाती, आणि हा एकमेकावरती अवलंबून असणारा प्रत्येकाचा हा प्रपंच चाललेला होता. कुंभार लोक एक लाकडी चाक आणि त्या चाकावरती ते चाक फिरतं असायचं आणि मग कुंभार त्या चाकावरती त्या चिखलाला आकार देत असायचा. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार म्हटलेला आहे बघा. ते तो आवा, तो कुंभाराचा आवा आता कुठं पाहायला मिळत नाही. हा जो गावगाडा जो आहे, गावाची जुनी जी संस्कृती म्हणजे गावगाडा, ती आता या काळाच्या ओघामध्ये कुठंतरी हरवत चाललेली आहे. ती वाचवणं आवश्यक आहे. कवी म्हणतो की मी वाचवतोय. कलईची जिलई विस्तवासोबत निघून गेली, मागच्या दगीवर रटनटणारी आमटी. कलईची जिलई, कलई पूर्वीच्या काळी तांब्या पितळीची भांडी असायची. या तांब्या पितळीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक केला जात असे, जेवायला वाढलं जात असे. त्या पितळेच्या भांड्याला आतून चकाकी येण्याकरता, जसं स्टीलचं ताट आता चमकतंय तसं चकाकी येण्याकरता पूर्वीच्या काळी कलई केली जायची. ती कलई करण्याकरता मिथेल हा धातू वापरला जायचा. ते ताट गरम करायचं, त्याच्यावरती मिथेलची कांडी थोडीशी फिरवली आणि तो कापडाच्या बोळ्यानं तो कलई करणारा त्याच्यावरती ते फिरवायचा आणि फिरवल्याबरोबर ते ताट अगदी झगमगायचं. म्हणजे त्याला एक वेगळ्या प्रकारची झिलई यायची, म्हणजे चकाकी यायची. आत्ताच्या काळामध्ये ही कलई कुणाला माहिती नाही. ही कलई काळाच्या ओघामध्ये निघून गेलेली आहे. मागच्या दगीवर रटनटणारी आमटी. पूर्वीच्या काळी घराघरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये चुली असायच्या. या चुलीवरती बघा, आत्ताच्या काळात देखील लोक सगळेजण धाब्यावरती वगैरे जातात. धाब्याच्या बाहेर बोर्ड लिहिलेला असतो, चुलीवरचं मटण मिळेल, चुलीवरची आमटी मिळेल, चुलीवरची भाकरी मिळेल. आता चूलच घराघरामध्ये, त्या चुलीची राख, त्या चुलीचा धूर आरोग्यासाठी अतिशय उत्तम. चुलीवर चूल पेटवल्यानंतर डोळ्यातून येणारा धूर, त्यामुळं म्हणजे चुलीतून येणारा धूर डोळ्यात जायचा आणि डोळे स्वच्छ व्हायचे, डोळ्याचे आजार नव्हते. त्या चुलीच्या धुरामुळं घरामध्ये डास वगैरे अजिबात नव्हते, त्यामुळं सगळ्यांचं आरोग्य चांगलं होतं. त्या चुलीवर भाजली जाणारी जी भाकरी जी असेल, ती भाकरी चुलीला लावली जायची. तव्यातून काढल्यानंतर चुलीला लावली जायची. त्या भाकरीची चव आता निघून गेली. आता काय झालेलं आहे, त्याची राख आपल्याला चूल बघायला मिळत नाही, चुलीची राख बघायला मिळत नाही. सगळीकडं गॅसच्या शेगड्या आलेल्या आहेत. त्या चुलीवरची, धगीवरची ती रटरटणारी आमटी, ती आता राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर. म्हणजे हे सगळं
काळाच्या ओघामध्ये सगळं आता बाजूला निघालेलं आहे. आरोग्य उत्तम असायचं पूर्वीच्या काळचं, मुद्दा म्हणून सांगतोय तुम्हाला. आता बघा, त्या चुलीसमोर बसून चुलीच्या म्हणजे चूल ज्या ठिकाणी असेल तो सगळा भाग शेणानं सारवला जायचा. शेणानं सारवल्यामुळं त्या ठिकाणी स्वच्छता, रोगजंतू अजिबात नसायचे. त्या ठिकाणी ऊब असायची, घरामध्ये सगळीकडे धूर पसरायचा, घरामध्ये जे डास वगैरे असतील, चिलटं असतील, हे सगळे निघून जायचे. आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहत होतं. म्हणून मुद्दा म्हणून म्हणतोय की ही सगळी संस्कृती पुन्हा आणखीन आता संस्कृती यायला लागलेली आहे. नवीन जे घरं आता लोक बांधायला लागले, स्लॅबचं घर जरी असलं तर एका खोलीमध्ये स्वयंपाकघरामध्ये किमान सारवण्या इतपत जागा ठेवली जाते. अलीकडच्या काळात हा बदल व्हायला लागलेला आहे. जुनं ते सोनं म्हणावं लागेल. बोलाचालीतून निघून चालले माझ्या आईची बोली. जिथं तिथं बघल तिथं इंग्रजीचा प्रभाव वाढताना दिसतोय. म्हणजे प्रत्येकाच्या संभाषणामध्ये, संवादामध्ये हल्ली मातृभाषा म्हणजे आईची बोली निघून चाललेली दिसते. सुटीत आता खेळत नाहीत मुलं विटी दांडू आणि लगोऱ्या. थांबून गेलाय त्यांचा दंगा, आटापिट्या आणि पिंगा. परकऱ्या मुली खेळत नाहीत आता आधीचे मातीतले खेळ. म्हणजे हा बदल व्हायला लागलेला आहे. काळाच्या ओघामध्ये हा बदल झालेला आहे. पूर्वीच्या काळी मुलं सुट्ट्यांमध्ये विटीदांडू, लगोरीचे खेळ खेळत होते. आता ते खेळताना दिसत नाहीत. हे खेळत असताना त्या मुलांचा होणारा जो गोंधळ आहे, गिल्ला जो आहे, तो गिल्ला, तो गोंधळ, तो दंगा आता थांबलेला आहे. पूर्वीच्या काळी मुलींचे पण खेळ असायचे. परकऱ्या मुली म्हणजे लहान वयाच्या असणाऱ्या मुली परकर पोलक मुली पूर्वी घालत असत. त्या परकर जंपर घालणाऱ्या मुली आता दिसत नाहीत. जिकडं तिकडं आता बदल झालेला आहे. पेहरावामध्ये बदल झालेला आहे, खेळामध्ये बदल झालेला आहे, विचारामध्ये बदल झालेला आहे. या मुली आता खेळताना, मातीतले खेळ खेळताना दिसत नाहीत. म्हणजे जुने जे खेळ आहेत ते जुने खेळ आता कुठं दिसत नाहीत. ते सगळे हरवत चाललेत. कवी म्हणतोय की मी ते वाचवतोय. तर आता काय खेळायला आलेत मुलं ते पुढच्या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे. पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनेलवर बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम थ्रिलर. क्राईम थ्रिलर म्हणजे गुन्हेगारी जीवनाचं चित्रण ज्या मालिकांमध्ये केलं जातं त्या मालिका मुलं बघताना दिसत आहेत. म्हणजे टी व्हीमध्ये मुलं गंगत बघा त्या चित्रामध्ये समोरच्या दाखवलेलं आहे. क्रिकेटची मॅच असेल ती क्रिकेटची मॅच किंवा क्राईम थ्रिलर वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका ज्या आहेत, मग गुन्हेगारी विश्वातले असतील किंवा समाज बिघडवण्याचं काम केलं जातं मालिकामध्ये. माझ्या नवऱ्याची दुसरी बायको, काय ज्या नावच त्या मालिकेचं कसं आहे बघा. आणि सगळ्या मालिका संध्याकाळी 7 पासून ते रात्री 9 पर्यंत सगळ्या टी व्हीवरच्या मालिका बघत सगळेजण आम्ही जेवतोय. की कुठंतरी संवाद, घरातला संवाद, आईवडिलांमधला, पतीपत्नीमधला, आई-वडिलांमधला संवाद कुठेतरी हरवत चाललेला आहे. प्रत्येक घरामध्ये मुलं हे दूरदर्शन बघतायत. मग मॅच बघत असतील किंवा क्राईम थ्रिलर किंवा इतर मालिका बघत राहतात. या बघण्यामुळं झालंय काय तर संवाद बंद झालेला आहे. आणि मग कवी म्हणतोय मी लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते, शब्द बापुडे केवळ वारा. हे जसं खेळाच्या बाबतीमध्ये आहे, हे जसं गावगाड्याच्या बाबतीमध्ये बदल झालेला आहे, तसा लिखाणाच्या बाबतीत देखील बदल झालेला दिसतोय. कुणीही आता पूर्वीसारख्या गोष्टी कुणाकडून लिहिल्या जात नाहीत. कुणीही लिहिताना दिसत नाही. लिहिणाऱ्यांच्या हातांचा सराव आता थांबलेला आहे. त्यामुळं शब्द बापुडे झालेले आहेत, केविलवाणे झालेले आहेत. केविलवाणे होऊन फक्त वाऱ्यासारखे विरून जातात.
आणि म्हणून कवी म्हणतोय की मी वाचवतोय. हा सगळा जो बदल आहे, हा सगळा बदल समाजामध्ये भयानक आहे. सगळं मागचं जुनं ते सगळं पाक आता बंद होत चाललेलं आहे. मुलं बिघडायला लागलेली आहेत. त्याचं कारण काय? तर संस्कार. ह्या टी व्हीमुळं आता संस्कार, वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार कमी पडताना दिसत आहेत. संस्कार चांगले झाले पाहिजे आहेत. याकरता वाचन संस्कृती जपली पाहिजे आहे. याकरता आईची बोली बोलली पाहिजे आहे. याकरता वैचारिक बदल होणं अपेक्षित कवीला या ठिकाणी. आणि म्हणून कवी म्हणतो, अशा या बदलत्या भयानक वास्तवात मी माझी कविता सांभाळतोय, म्हणजे वाचवतोय. नुसती कविताच नाही तर कवितेसोबत माझी आई, माझी भाषा आणि माझी भूमी यांचा मी आधुनिक वास्तवापासून बचाव करतो आहे. कवीनं या महानगरातील जीवनाच्या अस्तित्वाच्या अवकळेचं, भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचं चित्रण काळसेकर यांनी या कवितेमध्ये केलेलं आहे. हा जो बदल आहे, हा बदल योग्य आहे. बदलू नये का? बदलायला पाहिजे. मुलांनी खेळलं पाहिजे, मुलांनी व्यायाम केला पाहिजे, मुलांनी वाचन केलं पाहिजे. ह्या जुन्या ज्या पद्धती आहेत, ह्या सगळ्या पद्धती, जुनी संस्कृती जी आहे, ही जुनी संस्कृती आपण बघितली पाहिजे, असं कवीनं या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो, या कवितेमध्ये जे अवघड शब्द आहेत ते मी थोडंसं सांगतो, त्या ठिकाणी लिहून घ्या. वाचवतोय म्हणजे बचाव करतोय. मुकाट म्हणजे शांतपणे, निमूटपणे. विस्तव म्हणजे निखारा. धग म्हणजे ऊब. रटरटणारी म्हणजे शिजणारी. परकऱ्या म्हणजे परकर घालणाऱ्या मुली. लिहिते हात म्हणजे लेखनाचा सराव. बापुडे म्हणजे गरीब. यामध्ये वाक्यप्रचार एक 4 आहेत. हद्दपार होणे म्हणजे सीमेबाहेर सोडणे किंवा निघून जाणे. दुरावत जाणे, लांब जाणे. दंग असणे म्हणजे मग्न असणे, गुंगून जाणे. विरून जाणे म्हणजे नाहीसे होणे किंवा विरघळून जाणे. ही कविता आपल्याला समजली असेलच. या कवितेच्या खाली दिलेला जो स्वाध्याय आहे, कोष्टक पूर्ण करा, कृती पूर्ण करा, सकारण लिहा आणि स्वमत, काव्य सौंदर्य, हा स्वाध्याय तुम्ही आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे. शाळा सुरू झाल्यानंतर तो आपापल्या विषय शिक्षकांना तो दाखवायचा आहे. धन्यवाद.